रचना घरात शिरताच एक सेकंदही वाया न घालवता सासू म्हणाल्या, "इकडे ये सुनबाई, मला तुझा पगार दे, मी देवासमोर मानते." रचना अव्यस्त झाली. खरं तर ऑफिसमधून आल्यावर तिच्या सासूबाई पाण्याचा ग्लासही विसरत नाहीत, पण पगाराच्या दिवशी त्या दारात उभ्या असायच्या, जणू सून आपला पगार त्यांना देणारच नाही. काय बरं? एक दीर्घ श्वास घेत तिने एक लिफाफा काढला आणि सासूच्या तळहातावर ठेवला. तिची सासू आनंदाने लांब पावले टाकत पूजा घराकडे निघाली. लिफाफा देवासमोर ठेवला आणि 2 मिनिटे डोळे मिटून प्रार्थना केल्यावर त्यांनी मंदिराची घंटा जोरजोरात वाजवली आणि नंतर तो लिफाफा बंद करून आपल्या तिजोरीत ठेवला. अरुणाजी खूप खुश होत्या, कारण त्यांची सून आल्यानंतर त्यांना दुप्पट पगार मिळू लागला. घर खर्चाचा हिशोबही ती पाहत असे. उरलेले पैसे ती तिच्या खात्यात जमा करत राहिली. पतीचे निधन झाल्यावर तिने आपल्या पेन्शनच्या मदतीने अमितला वाढवले. त्यामुळे अमित कामाला लागला तेव्हा तो आपला सगळा पगार आईला देत असे. रचना जेव्हापासून सून म्हणून घरात आली तेव्हा अमितने तिला समजावून सांगितले की मी सुरुवातीपासूनच माझा पगार आईला देत आहे. तू घरी आली आहेस म्हणून तुझा पगारही आईला द्यावा. तसे ती पगार घेणार नाही, ती तुला परत करेल. सासूला खुश करण्यासाठी तिला पहिला पगार देऊ असे विचार रचनेने केला. पण सासूबाईंना सवय करून घेतली होती. तो पहिल्याच प्रसंगात म्हणाल्या होत्या की सून, तू खूप सुसंस्कृत आहेस, जी सासूला पूर्ण पगार देते. या घरात तुला कधीही कशाची कमतरता भासणार नाही आणि मी तुला दर महिन्याला खिशाच्या खर्चासाठी पैसेही देईन. अजिबात काळजी करू नका. असे बोलून ती आपल्या सुनेचा पगार घेत असे. हळूहळू त्यांनी घराची जबाबदारी सुनेच्या खांद्यावर टाकली. रचना एकटीच ऑफिसची आणि घरची कामे करून थकून जायची. 2 महिन्यांनी एके दिवशी तिने तिच्या सासूबाईंना नम्र स्वरात सांगितले की आई, मी घरातील कामासाठी एक मोलकरीण ठेवते, कारण मी खूप थकले आहे. तेव्हा तिची सासू म्हणू लागली, अहो सुनबाई, काय गरज आहे? माझ्याकडे छोटंसं घर आहे, मी तुला घराच्या कामात मदत करेन, तू मला आता. रचना तिच्या सासूबाईंना सांगेल जे काम करायचंय ते करायचंय. तिने विचारले की सासू तिच्या कामाला उशीर होण्यासाठी काहीतरी बहाणा करायची. आता सकाळी लवकर उठल्यावर ती सासूला काही चिरायला सांगायची, भाज्या, आणि मग ती काय पूजा करायला बसायची. ती सासूची वाट बघू लागली असती तर नाश्ता बनवायला उशीर झाला असता. त्यामुळे शेवटी थकल्यावर तिला हे काम करावे लागले. माझी सासू म्हणायची की सगळं काम मी करेन, पण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ती भांडेही साफ करत नसे. आणि ऑफिसमधून आल्यावर रचनाला सगळी कामं करावी लागली. ती काही बोलली तर सासू म्हणायला लागली का लगेच, अरे सून, मी विसरले होते ना. कधी कधी ती म्हणायची की माझी तब्येत बिघडली आहे. काम टाळण्याचं निमित्त करून तिला सर्व कामे करावी लागत आणि सासूबाईंनी नकार दिला तर एके दिवशी काय करावं, तिच्या तब्येतीत बिघडली म्हणून घरचा दरवाजाच उघडाच होता. तिची तब्येत बरी नाही म्हणून ती अर्ध्या दिवसासाठी घरी आली आणि सासूबाईंना समोसे आणि कोल्ड्रिंक्स मागवले होते. मजा आहे. मुलगा आणि सून दोन्हीही पूर्ण पगार घेऊन येतात आणि तुमच्या हातात ठेवतात. तुमच्याकडे पैशाची कमतरता नाही. वर तुमची सूनही तुमचं सगळं ऐकून घेते. आजच्या काळात अशी सून कुठे मिळेल? पण तुम्ही तिच्या सुनेचा थकव्याचा विचार करत नाहीत, हे चुकीचं आहे. अहो, तब्येत तिची बिघडली तर तुमच्या घरात पैशाची अडचण नाही, म्हणून मोलकरीण बघा. तुझ्या सुनेच्या पगारातून तिला पगार द्या. तेव्हा अरुणाजी हसत म्हणाल्या, अहो, माझे सून ATM कार्ड आहे आणि मोलकरीणही आहे. मला फक्त माझ्या सुनेच्या उत्पन्नाची चिंता आहे, तिच्या थकव्याची नाही. अहो सून, पैसे मिळून माझी तिजोरी भरते हे मला मान्य आहे, पण याचा अर्थ मी तिची मोलकरीण व्हावी किंवा मोलकरणीवर उधळपट्टी करावी असा होत नाही. चुकून सूनेही हे सगळे ऐकले.
हे सगळं ऐकून ती स्तब्ध झाली. मग मला वाटलं की आई माझ्याबद्दल असं विचार करत आहे, तेव्हा मी त्यांना नक्कीच धडा शिकवावा. त्या दिवशी ती शांतपणे तिच्या खोलीत गेली आणि तिच्या सासूबाईंना धडा कसा शिकवायचा याचा विचारात ती पडली होती. तिलाही नोकरी सोडायची नव्हती, कारण तिचे शिक्षण व्यर्थ जात आहे असे तिला वाटत होते. शिवाय तिला घरची बरीच कामे करावी लागत होती. सासू तिची देणी रोखून ठेवत होती आणि तिला शांततेचा क्षणही द्यायचा नव्हता. ती विचार करू लागली की मी जरी हट्ट करून मोलकरीण ठेवली तर माझी आई तिला त्रास देईल आणि तिला दूर पाठवेल आणि नंतर काही फायदा होणार नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांच्या मनात एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती जरा उशिरा उठली आणि तिने नाश्ताही वेळेवर केला नाही. नाश्ता न करताच ती ऑफिसला जायची तयारी करू लागली. तिच्या सासूबाईंनी तिला नाश्ता करायला सांगितल्यावर ती म्हणाली, आई, आज मी उशिरा उठले, त्यामुळे नाश्ता करायला वेळ मिळाला नाही. मी अशीच उपाशीपोटी ऑफिसला जात आहे. तुम्ही स्वतःसाठी नाश्ता बनवा आणि त्यांच्यासाठीही बनवा. असे सांगून सासूचे उत्तर न ऐकता ती घरातून निघून गेली. तिला प्रश्न पडला की काय करावे. ती आपल्या मुलाला म्हणाली, बेटा ऐक, आज सूनला नाश्ता करायला वेळ मिळाला नाही. तू माझ्यासाठी छोले भटुरे पॅक करून घे आणि तू तेच खा. अमित बोलू लागला, आई, मला एवढ्या सकाळी तेलकट पदार्थ खायला आवडत नाही. प्लीज माझ्यासाठी काहीतरी बनव ना. मग अरुणाजी रागाने म्हणाले, तू तुझ्या बायकोला नाश्ता बनवायला सांगू शकत नाही का? तू आईला काम करायला लावतोयस का? तुला माहीत आहे ना मला खिचडी खायची नाही आहे. अमित म्हणाला, आता जास्त वेळ नव्हता. तू चौकात जाऊन छोले भटुरे खा. खिचडी खाऊन मी निघतो. अरुणाजींचे मन रागाने भरले. नाश्त्यातच त्रास झाला असे त्यांना वाटू लागले. आता दुपारी काय होणार? घरातील इतर सर्व कामेही त्याच क्रमाने चालू होती. सासूबाईंना सकाळपासूनच घराची स्वच्छता केली नाही आणि सकाळी तिने चणे आणि वांगी शिजवली होती, पण ती आतुरतेने आपल्या सुनेची परत येण्याची वाट पाहत होती. आता अरुणाजींना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांनी अमितला हाक मारली तेव्हा ते म्हणाला, आई, मी जेवल्यावरच घरी येईन. एवढे बोलून अरुणाला काळजी वाटू लागली. त्यांनी सून कधी येणार हे त्यांना माहीत नव्हते, त्यामुळे ती नक्कीच स्वयंपाक करेल, पण तोपर्यंत तो थांबायला तयार नव्हता. म्हणून त्यांनी स्वतः चहा बनवला आणि चहा टोस्ट खाऊन थोडा वेळ आपली भूक भागवली. रात्री 9:30 वाजता सून घरी आल्यावर अरुणाजी म्हणू लागल्या, सून, लवकर स्वयंपाकघरात जा आणि जेवण बनवा. मला खूप भूक लागली आहे. तेव्हा रचना म्हणाली, आई, आज मी खूप थकले आहे. मला बरं वाटत नाही आहे. मी विचार केला की घरी गेल्यावर काय शिजवू, म्हणून मी बाहेरूनच बटाट्याचे पराठे पॅक करून आणले आहेत. मी पण गेले होते फ्रेश होण्यासाठी. तिला भाकर खाल्ल्यासारखं वाटतं. पूर्वी ती ऑफिसला जायची, सगळी कामे करायची, पण घरही व्यवस्थित सांभाळत होती. पण आज काय झाले? रचना उपहासाने म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या सुनेला ATM मशीन बनवलं आणि मोलकरणीही. त्यामुळे माझी कुठंतरी चूक नक्कीच होईल, कारण मी खरंच यंत्र नाही आहे, एक जिवंत माणूस आहे. मलाही थकवा जाणवतो. जर तुम्हाला मला थकव्याशी काही देणं घेणं नसेल तर मलाही स्वतःचा विचार करावाच लागेल. आणि मी विचार करते की कसेही करून पगार घेऊन आल्यानंतर तुमच्या हाती देईन. त्यामुळे मला माझ्या पगारातून कोणताही लाभ मिळत नाही, तरीही मला खूप काम करायचे आहे. शिवाय घरची देखभालही नीट होत नाही आहे, कारण माझी तब्येत बरी नाही. मला थकवा येतो, त्यामुळे 2 बोटांवर स्वार होण्यासाठी एका बोटीतून स्वार होणे सोडून दिलेले बरे असते असे मला वाटते. मी ठरवले आहे की या महिन्यात काम केल्यावर मी माझी नोकरी सोडेन आणि मग मी जेवण बनवणार, झाडू, कपडे धुणार आणि सर्व
भांडे वेळेवर करणार. ठीक आहे ना आई? सुनेची बोलणी ऐकून सासूला धक्काच बसला आणि माझ्या मनात काय आहे हे तिला कसे कळले याचा विचार करू लागली. तिने लगेच तिचा रंग बदलला आणि म्हणाली, नाही, तू मुलगी सारखी आहेस असे नाही. तुम्हालाही असेच वाटत असेल तर मला तुमच्या पगारातील अर्धा भाग द्या. तू अर्धा भाग ठेव. रचना हळूच हसत म्हणाली, नाही आई, फक्त पगाराचा विषय नाही आहे हो. मी विचार करत होते की संपूर्ण पगार मी स्वतःकडेच ठेवू, कारण अमित तुम्हाला त्याचा पगार देतो. मग तुमच्या सुनेच्या पगाराचे काय करणार? पण अजून एक गोष्ट आहे की तुम्ही घरात मोलकरणींना परवानगी देत नाही, म्हणून मी ही नोकरी देखील सोडत आहे आणि घरी बसून दुसऱ्या शहरात नोकरी शोधणार आहे. कारण मी खूप अभ्यास केला आहे, म्हणून मी शोधत नाही. कामासाठी तेच करावे लागेल. मी दुसऱ्या शहरात राहिले तर माझ्या इच्छेनुसार मला तिथे दासी ठेवता येईल. हे ऐकून अरुणाजी रागावल्या आणि म्हणाल्या, मी तुला शहरात जाऊ देणार नाही. अमितला येऊ दे, मी त्याच्याशी बोलते. त्याची बायको काय बोलतीये ते. तेवढ्यात अमित घरात आला. तो म्हणू लागला, आई, रचनाने मला सांगितले आणि मलाही तिचा निर्णय योग्य वाटतो. असं असलं तरी ती मला वेळ कसा देऊ शकेन? ती माझ्यासाठी दूर राहिली तर बरं होईल. मला ती खूप आवडते, पण या घरात राहून क्षणभरही आनंद मिळू शकला नाही तिला, तर मी तिला आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य देतो. तिला पाहिजे तिथं जाऊ शकते. हे सगळं अमित आणि रचनाचं प्लॅनिंग होतं अरुणाजींना धडा शिकवण्यासाठी. हे सगळं ऐकून अरुणाजी घाबरल्या आणि म्हणाल्या, नको, तू कुठे जाऊस, आपण ठेव कामवाली आणि आता मी तुझा पगार घेणार नाही. रचनाची युक्ती सफल झाली आणि नंतर सगळे एकत्र जेवू लागले. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.